समीर चौगले हे बऱ्याचदा शूटिंग नसताना सेटवर आलेले आहेत. आज शूटिंग आमचं स्किट जे तुम्ही पाहता ते वन टेक असतं, ते आम्ही थांबत नाही काय नाही, जसं नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे असतं. काही चूक भूल झाली समोरच्या आर्टिस्टला ॲडजस्ट करणं असतं. महाराष्ट्राची हास्यचित्राचा नवा कोरा सीझन सुरू होणार आहे आणि आता कोणती कॉमेडीची हॅट्रिक हे करणार आहेत, कारण यांनी ऑलरेडीच इतके कॉमेडीचे रेकॉर्ड्स मोडलेले आहेत. त्यामुळे आता काय नवीन असेल हे खरं तर अजूनच कुतूहल आहे. आणि प्रश्नच सोर कोणती कॉमेडीची हॅट्रिक सुरुवात माझी नाही मज्जा आहे. नाही कोणती बरे कॉमेडी करायची आता तर नवीन सीझन येतोय कॉमेडीची हॅट्रिक. हॅट्रिक हा शब्द याच्यासाठी आहे तीनदा, म्हणजे हे सांगणं गरजेचं नाही आहे, पण हॅट्रिक म्हणजे तीनदा. याआधी आम्ही दोनदा येत होतो आठवड्यातून, आत्ता मी तीनदा येतोय. वेळ बदललेली आहे ती लक्षात ठेवा, 9:30 वाजता. आणि लंडन वारी जी झालेली आहे त्यानंतर मला कळतंय तुमची ही एनर्जी अजून डबल झालेली आहे. मला कळतंय आता माझा अजून डबल बकरा होणार आहे इकडे. पण जर एक दिवस आधी भेटले असते तर अख्खा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये झाला असता. पण मला असं वाटतं की लंडनला जी कोहली फॅमिलीच्या प्रेमात सगळे होते आणि तिकडे काय जे घडलं त्याचे किस्से जरा फार जगभर चर्चा आहे त्याची, त्याचं थोडंसं. अगं म्हणजे कोहली फॅमिलीचं एक पालुपद आहे, मी शिवाली अवली कोहली, मी बेवाली अवली कोहली, मी पावली अवली कोहली आणि शेवटी मी बोलतो मी अवली लवली कोहली. तर संपूर्ण स्किटमध्ये ना बीबी मी अवली लवली कोहली हे मला बोलायलाच दिलं नाही ऑडियन्सने. बरं काही डायलॉग्समध्ये मी अवली लवली कोहलीच्या पुढे माझे काही पंचेस होते, तर ते ऑडियन्स बोलेपर्यंत थांबावं लागत होतं आणि त्याच्यानंतर मी बोलत होतो. सो मज्जा आली. म्हणजे ज्या सिरीजवर लोकांनी प्रेम केलं, म्हणजे अगदी परदेशापासून सगळीकडे त्याच्या रील्स व्हायरल झालेल्या आणि त्यांनी रील्स केल्या. सो अशी एखादी सिरीज प्रेक्षकांबरोबर समोर लाईव्ह सादर करताना खूप मजा येते आणि तशी कोहली फॅमिलीचं स्किट लंडनमध्ये करताना खूप मजा आली. नाही पण हास्य त्याचे खूप किस्से आहेत, पण आता भन्नाट किस्सा काय सांगायचा हास्य जत्रेला, म्हणजे म्हणजे असे 10-20 किस्से आहेत. अरे एक विचारते नाही सगळं एक किस्सा म्हणजे मी सांगतो, नाही त्याला किस्सा आठवत नाही म्हणून तो काउंट घेतो. अरे खूप किस्से आहेत, असं एक नाही 10-20 आहेत. म्हणजे आता यांचं सांगू असे खूप आहेत. अरे सांग 18 मिनिटं असं होतंय. काय आलं हास्य जत्रेमध्ये ना, काय होतं कधी कधी एक स्क्रिप्ट येतं, मग आम्ही ती रिडिंग करतो आणि मग असतो की अरे हा पंच कमाल, आणि मग 5-6 जण त्या पंचवर खूप असतात. मग ते स्किट ओपीडीला जातं, मग तो ओपीडीला पण बऱ्यापैकी पंच वाजतो आणि त्याच्यानंतर जेव्हा परफॉर्म होतं इथे तो पंच वाजतच नाही. आणि मग जे 5-6 जण, हे तू रोजचे किस्से नको सांगू. मी म्हणून म्हटलं की एक 10-20 पंच किस्से आहेत की ज्यांच्या पण असं होतं, हे खरं आहे. एकदा आणि त्यावेळी काय होतं, जे 5-6 जण पहिले हसलेले असतात ना त्यांच्याकडे पहिली नजर जाते की हे का हसले होते. नाही एकदा किस्सांचं चाललंय म्हणून एकदा ओंकार राऊतने ठरवलं की आज मी खूप वेगळं करणार, मी कॅरेक्टर करणार असं त्याने ठरवलं. आणि तो ना रिहर्सलला असं ठरवलं की मी ना असं काहीतरी बोलणार आहे, असं काहीतरी करणार आणि असं बोलत तो ओपीडीत चालला होता, मला सांगत होता की असं करणार. दरवाजा उघडले मोठे सर बोलले हे नको करू, नॉर्मल नेहमीचं कर. त्याचं कॅरेक्टर आज जाण्याआधी मेलं होतं. असे छोटे किस्से होतात. हा नाही रे, हात तेव्हा वाजला होता. आता आणि हास्य जत्रेला ना कधी 2 दिवसाचा गॅप असतो, कधी 3 दिवसाचा असतो. आमचा समीर दादा ना 2 दिवसाच्या गॅपला 1 दिवस आधी शूटिंगला येतो. हे 5-6 वेळा भरपूर वेळा घडले. तुम्ही त्याला विचारा की समीर शूटिंग नसताना नाही, समीर चौगले हे बऱ्याचदा शूटिंग नसताना सेटवर आलेले आहेत. आज शूटिंग हायलाइट आयटम असा आहे की तो फक्त शूटिंगला येत नाही, तो घरनं डबा घेऊन येतो आणि कविता ताई ओरडेल म्हणून गाडीत बसून डबा खाऊन मग घरी जातो. आणि एक लक्षात राहणारा किस्सा म्हणजे जो सगळ्यांनीच पाहिलाय. आम्ही बिहारी फॅमिलीचं स्किट करत होतो आणि माझा मोठा भाऊ म्हणून अरुण काकाला इंट्रोड्यूस करायचं होतं त्यात. आणि अरुण काकाची शेवटी एंट्री होती आणि 20 मिनटं साधारणतः स्किट चाललं. आणि आमचा फ्लोअर अतिशय थंडगार असतो शूटिंगच्या दिवशी आणि अरुण काका 20 मिनटं चालू स्किटमध्ये झोपले. आमचं स्किट जे तुम्ही पाहता ते वन टेक असतं,
ते आम्ही थांबत नाही काय नाही, जसं नाटकाच्या प्रयोगाप्रमाणे असतं, काही चूकभूल झाली समोरच्या आर्टिस्टला ॲडजस्ट करणं असतं. पण तेव्हा आमचं स्किट थांबलं कारण अरुण काका झोपलेले चादरीच्या आत. बरं चादरीच्या आत त्यांना उठवलं, ते उठल्यानंतर ते विसरले की ते बिहारी आहेत आणि त्यांनी नेपाळी सुरू केलं. आणि आमचे तांत्रिक दिग्दर्शक वैभव निवाते यांना आणि एकूणच क्रिएटिव्ह टीमला ते फार आवडलं आणि असा एपिसोड तो टेलिकास्ट झाला. मला असं वाटतं की म्हणून हे सगळेच खूप भारी आहेत, कारण त्यामुळे ते जे काय करतात ते आपल्याला मजाच येते. आता या सीझनला एक काहीतरी इंटरेस्टिंग म्हणजे अजून एक छान गोष्ट अशी आहे की सेलिब्रिटी पण येणार आहेत तुमच्या ह्याच्यात आणि काही नावं आम्हाला कळली, पण काय अशी काही नावं आहेत जी तुम्हाला त्यांना नक्की आणावं असं वाटेल, असे कोण आहेत? मला सचिन तेंडुलकरांना भाई ये इंटरव्यू क्या अभी कैप्शन बनेगा. ये कैप्शन बनेगा. प्रसाद खांडेकरला पाहिजे सचिन तेंडुलकर. सो हा बस हे मास्टर ब्लास्टर पर्यंत पोहोचवा. मी खरंच सांगतो आणि खरंच पोचवा, तुमच्या माध्यमांना खरंच पोचवा. मी सचिन सरांना मी पर्सनली इन्स्टावर खूप मेसेज केलेत आणि ते रिप्लाय देत नाहीत किंवा त्यांची टीम रिप्लाय देत नाही, पण मी वन साइडेड माझं प्रेम चालू आहे. म्हणून मी मदतीला धावून आणि आता हा इंटरव्ह्यू नक्की पोहोचणार आहे त्यांच्यापर्यंत. हे जर इतकं मॅनिफेस्टेशन लेवलला वरती जाणार असेल तर शाहरुख खान सरांना पण बोलवा, मला आवडेल. मला स्किट करायला. आणि त्या दोघांना जेव्हा बोलवाल तुम्ही तेव्हा मलाही बोलवा, म्हणजे मी त्यांना बघेन आणि एक ऑटोग्राफ घेईन. दोन नटांच्या तारखा वाटल्यात, तू नको येऊ. पण या स्टेजने ना निलिमा खरंच तेही भाग्य दिलं. म्हणजे मला असं वाटलं नव्हतं कधी की मी रणवीर सिंगवर कमेंट करेन. सो त्या सर्कस सिनेमाच्या वेळी ते प्रमोशनला आले आणि वी आर शॉक की मला रोहित सरांनी बोलवून विचारलं की आज लॉली नहीं कर रहे हो क्या प्रसाद. तो आई वॉज लाइक अरे यार हे सर आप देखते हो. अरे सर मैं देखता हूँ आपका वो स्लोमॅन भी देखा है आपने. तर मला ते खूप भारी वाटलं आणि म्हणजे सरांची परमिशन घेऊन तिथे मी एक दोन तिथे पण टाकलेले. जे रणवीर सिंग हसत होते आणि म्हटलं हाँ अभी हंसने को मजा आ रहा है, अभी नजदीक आ रहा है ना आपका सिनेमा रिलीज, तो पता चलेगा हसी काय बोलायगे वगैरे. सो कधी वाटलं नव्हतं की बाबा यांच्यावर पण कधी परफॉर्म, नागराज अण्णांनी सुद्धा इथे आमच्यावर स्किटमध्ये परफॉर्म केलेलं. सो मजा आलेली. पण या स्टेजने तोही एक अनुभव छान दिलाय. अशीच बरीच सरप्राईजेस आता पण नव्या सीझनमध्ये नक्की पाहायला मिळतील असं वाटतंय. तू दोघांची नावं घेतली, पण तुला अजून कोण असं वाटतं? नाही मला तेच ह्या दोघांनी जी नावं घेतलं मग एक नाव कसं नाही, पण खरं ह्या दोघांनी जी नावं घेतली ना त्यांचाच मी पण फॅन आहे. सो ते दोघे येतील तेव्हा माझं म्हणणं की मला पण बोलवा. नाही तर नेमकं की अरे 2 तारखा वाढले प्रथमेश माफ अपेक्षा की ते दोघे येतील तेव्हा मला बोलवा, बस बाकी काय नाही. तू आज सर मी होतो इंटरव्ह्यू दे, मी सांगितलं होतं मला बोलवा. मला असं वाटतंय की ही हास्य जत्रा अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे आता आपण नव्या कोऱ्या सीझनसाठी सज्ज होऊया. थँक्यू सो मच आणि हाही सीझन रॉकिंग होऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू.